चरवली म्हणून गाव आहे, जवळच आहे आमच्यापासून. तर मैत्रीण राहते तिथे माझी, त्यांचं छान शेत आहे. तर मी आता तिकडेच निघाली आहे आणि जे काही नवीन मला पाहायला भेटेल किंवा शेतीबद्दलची काही माहिती भेटेल ती तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर व्हिडिओ नक्की पहा, आवडीने पहा. आता तुम्ही पाहू शकता मी आळूंच्या पानांच्या शेतीमध्ये आली आहे. चरोलीमध्ये आळूंच्या पानांची शेती केली जाते. आमच्या इथे मंडईमध्ये आळूंची पानं जी येतात ती चरोलीवरूनच येत असतात. तुम्ही तिकडे पाहू शकता त्या मावशी आहेत ज्या की खुरपणी करत आहेत. पावसाळ्यामुळे खूप गवत झाले असल्याने खुरपणी चालू आहे. आळूंच्या पानांच्या वड्या मला फार आवडतात. तसेच साईडने खूप छोटी छोटी ही पाने आहेत, म्हणजे आत्ताशी त्यांची वाढ होत आहे. तुम्ही पाहू शकता. हे इथे एक छोटंसं पान आहे, दाखवते मी तुम्हाला. बाबा किती छान आहे. असा निसर्ग बघायला भेटणं म्हणजे. हा कढीपत्ता आहे ना? माझी ननंद आली ना, नंदाची जाव हा ती आली ना, हा त्यावेळी येडेवानी करते बाई वावर. वावर कसं आहे आता त्यांच्या शहरात वागत नाहीच. हो, कळ्या वगैरे असतील ना तरी चालेल मनीषा. कळ्या कळ्या नाही ना. एकच मिळालं काय आताशी? येईल का हाताला आता? ती देवाला जी म्हणजे टाकली फुलं ती काय करता नंतर? नंतर सुकतात ते उद्या सुकून जातात. परत कधी आली की ना काढून. हो दे ना काळ्या. हा कढीपत्ता तर किती सारा आलाय. नाही येणार ते हाताला. वरती आहे, वरती आहे. ये बस झाली. चल 2-3 तेवढेच. हा कढीपत्ता किती मोठा झालाय ना. बघ ना किती मोठा झालाय. अरे बापरे. थोडं थोडं बघ ऊन पडायला लागल्यासारखं झालंय, पण आभाळ आहेच. काढते का कढीपत्ता? काढते नाही. देख ना माझ्या हातात दे. कलर किती छान आहे बघ ना या फुलांचा. कढीपत्ता मी कालच नेला होता मंडईमधून. हो
आणि हे बघ याच्यावरती असं हे झालंय का, थोडंसं कीड लागल्यासारखी झाली आहे ना. हॅलो, हा काय मुगाची आणि तुरीची. थांब बरं जरा ते बिया दाखवू दे बरं. बघ ना कशा बिया आहेत या, कढीपत्त्याला अशा बिया, कढीपत्त्याच्या झाडाला. त्याच्या झाडाला बघ ना. तुम्हाला चांगलं आहे ना ताजा ताजा कढीपत्ता रोज. तरी कटाळा येते काय तरी आणत नाही, कधी कधी तशाच भाज्या करतो. बस झाला, चल बस झाला म्हटलं ग, आता किती काढतेस. लिंबांना कधी उन्हाळ्यामध्ये असतात ना लिंबू ग, म्हणजे झाडच आताशी फुटलंय का. अच्छा, याला एकदा पण अजून आले नाहीत का लिंबू. बर बर बर. मैत्रिणीच्या इथून निघाल्यानंतर हे एक छोटंसं मंदिर आहे, एका झाडाखाली होतं त्यामुळे तिथे थांबलो. छोटीशी शंकराची पिंड आहे, छान वाटतं, एकदम छोटंसं आहे, गावाकडच्या ठिकाणी आल्यासारखंच वाटलं. तर तुम्ही पाहू शकता छान ताजी ताजी अशी जास्वंदाची फुलं आणली आहेत मी, की ज्याच्यापासून मी तेल बनवणार आहे. जास्वंदाच्या फुलांपासून जर तेल बनवलं तर म्हणतात केस गळती बऱ्यापैकी कमी होते, त्यामुळे आणली आहेत ही जास्वंदाची फुलं. आणि त्याचसोबत आळूंची पानं देखील आणली आहे. ही पहा जास्वंदाची फुलं. आणि हा गावरान कढीपत्ता. मैत्रिणीची सासूबाईंनी सांगितलं की गावरान आहे.